मित्रांनो नमस्कार। सेशनला सुरुवात करण्यापूर्वीच मी तुम्हाला आश्वस्त करतो की काही लोकांना अशी शंका असू शकते किंवा असेलही की 99 रुपयांमध्ये ही सगळी होक्याब सरळ सेवेला जी होक्याब विचारली जाते ती गुरुजी कव्हर करेल का। मित्रांनो मी तुम्हाला आश्वासन देतो की 99 रुपयांमध्ये जे काही सरळ सेवा भरतीला होक्याब विचारली जाते ती सगळी कव्हर केली जाईल। त्याच्यामध्ये पॅराजंबल आणि काय कव्हर केलं जाईल, कशा पद्धतीने शिकवलं जाईल, कशा पद्धतीने तुम्हाला ते उपलब्ध करून दिलं जाईल या संदर्भातला हा सेशन आहे। पहिलाच सेशन आहे। तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मुद्दा हा आहे मित्रांनो की या ठिकाणी मी शब्द लिहिलेला आहे तो म्हणजे ॲडव्हान्स। तुमच्या लक्षात येतंय का बघा, ॲडव्हान्स हा शब्द लिहिण्यापाठीमागचा उद्देश असा आहे की बऱ्याच वेळेला असे शब्द मित्रांनो विचारले जातात की ज्या शब्दांचा आपल्याला परिचय नसतो, त्या सगळ्या शब्दांची चर्चा मित्रांनो या कोर्समध्ये केली जाणार आहे। ॲडव्हान्स व्होकॅब्युलरी कोर्स सरळ सेवा भरती करता ज्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या PYQ सहित आपण सगळं बघणार आहोत। काय काय बघणार आहोत, कसे घटक आहेत या संदर्भात मी सगळी चर्चा आज करणार आहे। पहिलाच दिवस आहे। काही लोकांनी कोर्स परचेस करायचा असेल, काही लोकांनी परचेस केलेलाही असेल, त्या सगळ्यांना मी हेच मनपूर्वक सांगतो की सरळ सेवा भरतीमध्ये TCS पॅटर्न खाली जी होक्याब विचारली जाते ज्याच्यामध्ये सगळे घटक आहेत ते सगळे घटक मित्रांनो कव्हर केले जातील आणि ते कशा पद्धतीने कव्हर केले जातील हे तुम्हाला सांगण्यासाठी आज मी इथं आलेलो आहे। पहिलाच सेशन आहे, टेन्शन कुठेच घ्यायचं नाही। काय काय या कोर्समध्ये आपण बघणार आहोत, कंटेंट काय आहे त्या संदर्भात मी थोडंसं आपल्याशी चर्चा करणार आहे। कंटेंट काय आहे बघा, मुद्दाम हे सगळं लिहिलेलं आहे कोर्सच्या संदर्भातली सगळी माहिती तुम्हाला मिळावी म्हणून। फुल्ली रिवाइज्ड कोर्स आहे मित्रांनो। रिवाइज्ड का म्हटलेलं आहे ते तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये 2022, 23, 24, 25 पर्यंत आलेले PYQ सगळे घेतलेले आहेत। TCS पॅटर्न खाली बऱ्याच परीक्षा झालेल्या आहेत, परीक्षांची नावं सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। त्यात झालेले सगळे शब्द आणि तेच पुन्हा पुन्हा मित्रांनो त्याच्या पलीकडे काहीच विचारलं जाणार नाही। जवळजवळ 3000 शब्दांची ती चर्चा आपली होणार आहे। ओके, होक्याब PYQ सगळे बघणार आहेत। सगळा ॲडव्हान्स कोर्स तुम्हाला आहे, सगळे PYQ TCS मार्फत किंवा MPSC पॅटर्न खाली जे जे होक्याब विचारलेले आहे ती सगळी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल आणि या सगळ्याच्या PDF मित्रांनो तुम्हाला उपलब्ध होतील, ज्या तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता आणि सेव्ह करून आपल्या फाईलला सुद्धा लावून ठेवू शकता। म्हणजे या प्रिंट्स तुम्हाला काढता येतील आणि त्या प्रिंट्स काढल्यामुळे नंतरच्या वेळेला ज्या वेळेला ते तुम्ही सेशन बघणार आहात त्या वेळेला त्या ठिकाणी रिवाइज करायला तुम्हाला सोपं जाणार आहे। म्हणजे कुठेही अशी अडचण तुम्हाला येणार नाही। यामध्ये आपण बघणार काय आहोत, इडम्स बघणार आहोत, फ्रेजेस बघणार आहोत, वन वर्ड सबस्टिट्यूट आहे, सिनोनिम्स, अँटोनिम्स, होमोनिम्स, पॅराजंबल जो भाग अत्यंत महत्वाचा आहे, कन्फ्युजिंग वर्ड्स आहे, स्पेलिंग चेक आहे, या सगळ्याच गोष्टी मित्रांनो कव्हर केल्या जाणार आहेत। त्यामुळे तुम्ही शंका घ्यायची काही गरज नाही। व्हॅलिडिटी 12 महिने आहे मित्रांनो, 1 इयर। कितीही वेळेला तुम्ही बघू शकता, अनलिमिटेड आहे, व्ह्यूज अनलिमिटेड आहेत, कितीही वेळेला तुम्ही कोर्स बघू शकता, तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही। फक्त 99 रुपयांमध्ये मित्रांनो कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे, लक्षात घ्या। शंका घ्यायची काहीच गरज नाही। आणि जर माझ्या टीचिंग विषयी काही शंका असेल तर तुम्ही युट्यूबला जाऊन बघू शकता की युट्यूबला कशा पद्धतीने सेशन ड्राईव्ह केले जातात, ते तुमच्या सहज अगदी लक्षात येईल। यस, वर्ड स्वॅपिंग आहे, ओके, रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचा आपल्याला प्रॉब्लेम असतो, या सगळ्याच गोष्टींची चर्चा मित्रांनो आपण या ठिकाणी करणार आहोत। 2 महिन्याचा मित्रांनो कोर्स आहे, लक्षात घ्या। 2 महिन्यामध्ये दररोज आपण या ठिकाणी या संदर्भात चर्चा करणार आहोत। सकाळी क्लास आहे आपला। मग या कोर्सच्या संदर्भात विचार करत असताना कोणकोणते PYQ यामध्ये सगळे घेतलेले आहेत बघा। सगळ्या TCS पॅटर्न खालच्या ज्या ज्या एक्झाम्स आहेत, ओके, लातूर मनपा असेल 2024-2025, ओके, पनवेल मनपा असेल, मुंबई मनपा असेल, नगर रचना असेल, पिंपरी चिंचवड 2023, या सगळ्या परीक्षांचा उहापोह आणि चर्चा जे होक्याब आलेले आहेत ती सगळी होक्याब मित्रांनो या ठिकाणी कलेक्टेड फॉर्मॅटमध्ये आपण सगळी चर्चा करणार आहोत। जवळजवळ 3000 शब्दांची चर्चा मित्रांनो यामध्ये होणार आहे। 3000 शब्दांची विथ PYQ, म्हणजे प्रश्न दाखवला जाणार आहे। त्या प्रश्न दाखवल्यानंतर जसं मी युट्यूबला तुमच्याशी बोलत राहिलेलो आहे 100% त्याच्या सगळ्या PDF तुम्हाला उपलब्ध होतील। त्यामुळे होक्याबची तुम्हाला काळजी करावी लागणार नाही, हे 100%। कारण मेजर प्रॉब्लेम आपला सगळा परीक्षेतला जर बघितला तर होक्याबच्या संदर्भात असतो। कमीत कमी 25 पैकी तुम्हाला जवळजवळ 10 ते 12 प्रश्न होक्याबवरच विचारले जातात, ज्याच्यामध्ये पॅराजंबल आहे, ज्याच्यामध्ये स्पेल चेक आहे, कन्फ्युजिंग वर्ड्स आहेत, सगळ्या गोष्टी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील। फक्त उद्देश इतकाच आहे की या गोष्टी तुम्ही प्रामाणिकपणे फॉलो करत गेलात तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही।
उदाहरणादाखल बघूया की कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात आणि मग आपण तयारी कशी करणार आहोत हे तुमच्या लक्षात येईल। या ठिकाणी काय केलंय बघा, या ठिकाणी हे 3 शब्द आहेत, या 3 शब्दांची आपण चर्चा करतोय आणि हे सगळे 3ही शब्द परीक्षेला सतत रिपीट झालेले आहेत। उदाहरणादाखल इथं म्हटलेलं आहे ॲडॅप्ट। ॲडॅप्टचा अर्थ आहे मित्रांनो एक्सपर्ट, निपुण। एखाद्या गोष्टीमध्ये माणूस जेवढा निपुण असतो तेवढा म्हटलं जातं ॲडॅप्ट। आता हा शब्द लक्षात कसा ठेवाल, ई आहे बघा, ई वरून हा शब्द मित्रांनो अगदी सहज लक्षात राहील। ई म्हणजे एक्सपर्ट, ॲडॅप्ट, एक्सपर्ट हे सगळं विचारलेलं आहे परीक्षेला आणि अशा शब्दांविषयी मित्रांनो आपण जागेच नसतो। असे शब्द आपण कधी तयारी केलेली नसते आणि याच्या पीडीएफ आणि ऐकत गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल। ई स्टँड्स फॉर एक्सपर्ट, या ठिकाणी एक्सपर्ट हा आता इथं वाक्य दिलंय बघा, ओके, शी इज व्हेरी ॲडॅप्ट ॲट डीलिंग विथ द मीडिया। ॲडॅप्ट, ओके, कुशल आहे ती, निपुण आहे, ॲडॅप्ट एक्सपर्ट आहे, मीडियाशी बोलण्याकरता किंवा मीडियाशी संबंध साधण्याकरता ती एक्सपर्ट आहे। ई आलेला आहे ॲडॅप्ट, डीलिंग विथ, लक्षात ठेवा हे प्रेपोजिशन अत्यंत महत्वाचं, याच्यावर सुद्धा परीक्षेला प्रश्न येतात। ॲडॅप्ट ॲट, ॲडॅप्ट ॲट, ॲडॅप्ट ॲट, प्रेपोजिशनचे प्रश्न हमखास चुकतात आणि प्रेपोजिशनवर खास काळजी घ्यावी लागते। लक्षात घ्या, मुद्दाम सांगायला लागले, हे फ्रेझल व्हर्बच्या बाबतीत सुद्धा काळजी घ्यावी लागते। म्हणून मी सतत सांगेन की असे शब्द आपल्याला लक्षात ठेवावे लागतील। हा कोर्स करत असताना मित्रांनो तुमच्याकडे एक स्वतंत्र वही पाहिजे, जे बोलायला लागलो ते तुम्ही नोट डाऊन करत गेलं पाहिजे। ॲडॅप्ट ॲट, ॲडॅप्ट ॲट, ई कसं दाखवलेलं आहे हे सगळं जर तुम्ही असं व्यवस्थित बघत गेलात 100% तुम्ही गिअर अप व्हायला सुरुवात करता आणि प्रत्येक शब्द आत बिंबवला जातो आणि तो परीक्षेच्या वेळेला 100% तुम्हाला आठवतो। बोललेलं कळायला लागलंय का बघा, या सगळ्या गोष्टी आपण बघत जाणार आहोत। प्रेपोजिशनचा तुमचा प्रश्न या ठिकाणी सुटणार आहे। ॲडॅप्टला ॲट लागतोय, ॲडॅप्ट ॲट, एक्सपर्ट असणे कशात, ओके, एखाद्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट, हे काय आहे बघा ॲडॅप्ट, एखाद्या गोष्टीशी जुळवून घेणे किंवा एखाद्या गोष्टीची सवय होणे, हॅबिच्युअल म्हटलेलं आहे ॲडॅप्ट, ओके, ॲडॅप्ट या ठिकाणी ए आहे, ऍडजस्ट करणे, हे बघा ए स्टँड्स फॉर ऍडजस्ट, हे ऍडजस्ट करून घ्यायचं आहे बघा। वी विल हॅव टू बी प्रिपेअर्ड टू ॲडॅप्ट द चेंज, जो चेंज होणार आहे त्याच्याशी ऍडजस्ट आपण करून घेतलं पाहिजे। ए स्टँड्स फॉर ऍडजस्ट म्हणजे इथं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी एखादा काही ना काहीतरी आपल्याला क्ल्यू सापडतो, क्ल्यू तुमच्या लक्षात यायला लागलंय का? शब्द लक्षात ठेवण्याकरता तुमचा मेंदू काही ना काहीतरी रेफरन्स मागत असतो आणि हा रेफरन्स ज्या वेळेला आपल्याला कळतो त्यावेळेला तो शब्द आपल्याला चांगला लक्षात राहतो। थोडासा वेळ लागतो या गोष्टीला, पण तो शब्द कायमचा मनावर बिंबवला जातो। फक्त पाठ करून समोर जायचं नाही, शब्द बघून समोर जायचं नाही, त्या शब्दावर चर्चा करायची आहे, त्याच्यावरची उदाहरणं बघायची आहेत आणि मग हेच कसं परीक्षेला आलं तेही तुम्हाला मी दाखवणार आहे। यू गॉट माय पॉइंट, मी बोललेलं कळतंय का? यासाठी थोडा वेळ दिला तर मित्रांनो भारतातली कोणतीही एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकता, कारण सगळा पॅटर्न जर तुम्ही बघितला तर होकॅबकडे चाललेला आहे, कारण त्यांना तुमची भाषा चेक करायची आहे। कॉमन शब्द आहेत पण आपण असतो खेड्यातून, ओके, आपण असतो गावाकडून, आपल्याला असले शब्द माहिती नसतात। हे शब्द आपण ऐकत पुढे जाणं खूप गरजेची गोष्ट आहे। तुम्ही जर वेळ दिलात तर 100% ही गोष्ट शक्य आहे। आणि मित्रांनो कोर्स फक्त 99 रुपयामध्ये उपलब्ध आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। त्यामुळे याच्या पीडीएफ उपलब्ध आहेत, किती वेळा तुम्ही बघू शकता। यस, म्हणजे या ठिकाणी ए हा शब्द आपल्याला दाखवतो की ऍडजस्ट करणे, हॅबिच्युअल असणे, सवय। हा तर शब्द कदाचित तुम्हाला माहिती असण्याची शक्यता आहे, अडॉप्ट, ऍक्सेप्ट, स्वीकारणे। हे बघा या ठिकाणी दे डिसाइडेड टू अडॉप्ट अ चाइल्ड, ओके, अडॉप्ट त्यांनी करायचं ठरवलं, स्वीकारायचं ठरवलं। 3 शब्द कन्फ्युजिंग आहेत, बरोबर, 3 शब्दांची आपण चर्चा केली। आता 3 शब्द परीक्षेला कसे विचारले गेले, परीक्षेला कसे विचारले गेले त्या संदर्भात या ठिकाणी बघा पनवेल मनपाला शब्द विचारला। या ठिकाणी बघा प्रश्न बघितल्यानंतर ही गोष्ट लक्षात आली का बघा, वाक्य दिले आणि त्या ठिकाणी 2 ठिकाणी गाळलेल्या जागा भरायला विचारले। पनवेल मनपा 2024 चा प्रश्न आहे, कशा पद्धतीने विचारलाय बघा। डोंट वरी श्याम, यू विल इझिली डॅश युअर सेल्फ टू युअर न्यू जॉब ॲज यू आर क्वाईट डॅश ॲट पब्लिक रिलेशन्स। वाक्य बघा वाचून, अशी वाक्य मित्रांनो कळाली पाहिजेत। आता वाक्य बघितल्यानंतर तुम्हाला कळतंय, डोंट वरी श्याम, श्याम तू काळजी करू नको, यू विल इझिली युअर सेल्फ म्हणजे या ठिकाणी ऍडजस्ट करण्याच्या संदर्भात विचारलेला आहे। मग ऍडजस्ट करण्याच्या संदर्भात एक्सपर्ट आहे का? नाही, ओके, इझिली युअर सेल्फ टू युअर न्यू जॉब ॲज यू आर, पब्लिक रिलेशन मध्ये माणूस एक्सपर्ट असणार आहे, त्यामुळे या ठिकाणी एक्सपर्ट यायला पाहिजे, म्हणजे उत्तर तुमचं यायला पाहिजे मित्रांनो हे 3 नंबर। अडॅप्ट म्हणजे काय करणे, ऍडजस्ट करणे। बघा, डोंट वरी श्याम, यू विल इझिली अडॅप्ट युअर सेल्फ म्हणजे त्याची सवय होऊन जाईल, म्हणजे इथं जे मगाशी जी बोललो, आणि टू युअर न्यू जॉब ॲज यू आर क्वाईट,
ओके, अडॅप्ट ऍट पब्लिक रिलेशन, एक्सपर्ट आहे आणि याची सवय होऊन जाईल. मित्रांनो, असे प्रश्नपत्रिकेत प्रश्न आल्यानंतर या शब्दांची जाणीव असणं आणि शब्द व्यवस्थित शिकलेलं असणं गरजेची गोष्ट आहे. तरच अशा पद्धतीचे प्रश्न सुटतील, नाहीतर फक्त आपण हे बघून घराकडे जाऊ. त्याला थोडासा वेळ आपण जेव्हा देतो त्यावेळा या गोष्टी कळायला चालू होतात. आणि अशा गोष्टी शिकण्याकरता मित्रांनो आपल्याकडं पुरेसा वेळ असणं अपेक्षित आहे. कारण असेच प्रश्नपत्रिकेत तुम्हाला प्रश्न दिसतील आणि असे प्रश्न बघत असताना त्या शब्दांची आपल्याला योग्य माहिती असेल तर उत्तर देता येणं मित्रांनो अगदी सोपं जाणार आहे. यू गॉट द पॉइंट. म्हणजे दोन शब्द तुम्हाला कळाले, अडॅप्ट आणि हे अडॅप्ट. हे ई स्टँड्स फॉर एक्सपर्ट, हे ए स्टँड्स फॉर ऍडजस्टमेंट. ओके, म्हणजे इथं तुम्हाला कळतंय अशा पद्धतीचे प्रश्न बघा. हाच प्रश्न बघा कशा पद्धती मंत्रालय लिपिकला विचारला. म्हणजे प्रश्न जे आहेत एमपीएससीचे शब्द आहेत तेच तुम्हाला टीसीएस शब्द काय बदलतील, फक्त त्यांची वाक्य हे बघा. दोन वाक्य, ही वाक्य कशी दिलेत बघा. आय एम अफ्रेड ही कांट डॅश हॅव्हिंग अ वुमन ॲज हिज बॉस. बघा आता सवय असणे, राईट. ओके, आय एम अफ्रेड, ओके, मला काळजी वाटते. ही कांट डॅश हॅव्हिंग अ वुमन ॲज हिज बॉस. म्हणजे वुमन स्त्री म्हणून एक बॉस असणं याची त्याला सवय नाही. ओके, सवय नाही. ही वॉज व्हेरी डॅश ऍट मेकिंग एक्सक्युजेस. एक्सक्युजेस याचा अर्थ काय, सबबी देणे. म्हणजे सबबी देण्याला तो एक्सपर्ट आहे. एखाद्या माणसाला सवय असते ना की सबब द्यायला, म्हणजे दुसऱ्या ठिकाणी ई पाहिजे. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो आपल्याला कळतं या ठिकाणी ई आहे, या ठिकाणी ई आहे, हे दोन पर्याय तर येणार नाहीत. म्हणजे उत्तर तुमचं असायला पाहिजे. परत एकदा बघा, आय एम अफ्रेड ही कांट अडॅप्ट हॅव्हिंग अ वुमन ॲज हिज बॉस. म्हणजे त्याला वुमन ही बॉस असणं याची त्याला सवय नाही. आणि या ठिकाणी येणार आहे ई म्हणजे एक्सपर्ट. मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो की आपला कोर्स ऍडव्हान्स लेवलचा आहे. शब्दांकडे बघण्याच्या जाणीवा विकसित करणारा कोर्स आहे. तुमच्या लक्षात येऊ दे, हे सगळे शब्द आलेत, काय करणार आहात अशा वेळेला, त्यावेळेला अशा शब्दांविषयी जाणीवा आपल्या व्यवस्थित असतील. अडॅप्ट याचा ई म्हणजे एक्सपर्ट, ए म्हणजे ऍडजस्ट, हॅबिच्युअल होणे, एखाद्या गोष्टीची सवय होणे अशा अर्थाने ते वापरलेलं आहे. म्हणजे शिकत असताना प्रत्येक फक्त उत्तर सांगून पुढे जायचं नाही आहे. त्या शब्दावर आपण ठराव, शास्त्रीय संगीतामध्ये जसा ठराव असतो, ठराव, तो ठराव होणं खूप गरजेची गोष्ट आहे. त्या ठिकाणी आपण थांबायचं आहे, त्याच्यावर चर्चा करायची आहे. मित्रांनो मी पुन्हा सांगतो, मी कुठेही गडबड करणार नाही. तो शब्द आत बिंबल्यानंतरच आपण पुढे जाणार आहोत. फोकॅबचं ते वैशिष्ट्य आहे. नुसतं पाठ केल्यासारखं, रट्टा मारल्यासारखं दररोज 100 शब्द शिकलो, लक्षात काय राहिलं, लक्षात काहीच राहिलं नाही. म्हणजे मुद्दा हा आहे मित्रांनो की शब्द शिकत असताना आपण हळूहळू आता एक्सक्युजेस हा शब्द सुद्धा बऱ्याच लोकांना माहित नसतो. एक्सक्यूज म्हणजे सबब देणे, लंगडी सबब सांगणे अशा अर्थानं सुद्धा वापरलं जाऊ शकतं. एक्सक्यूज कारण देणे. ओके, कारण द्यायला तो एक्सपर्ट आहे म्हणून या ठिकाणी उत्तर आलं 3 नंबर. मित्रांनो बोललेलं समजतंय का बघा. हे अशा पद्धतीचे प्रश्न आपण बघत जाणार आहोत. पण पुढचा प्रश्न कसा आहे बघा, आणि याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येणं गरजेची गोष्ट आहे. शब्द दिलेले आहेत आणि त्यांनी गाळलेली जागा भरायला सांगितले. प्रश्न विचारलेला आहे लातूर मनपा 2024 करता. वाक्य वाचून बघा. या वाक्याकडे जर तुम्ही व्यवस्थित बघितलात तर काही शब्द असे आहेत की या शब्दातून तुम्हाला त्या उत्तरापर्यंत जाता येणं शक्य आहे. थोडीशी आयडिया असेल तर हे शक्य आहे. बघा, ही वॉज फाउंड गिल्टी. आता हा गिल्टी हा शब्द आहे. ओके, गिल्टी हा शब्द होकारात्मक आहे का नकारात्मक, नकारात्मक आहे, बरोबर, गिल्टी असणे, राईट, गिल्टी. आणि फंड्स. ओके, आता हे शब्द, 2 शब्द अत्यंत महत्वाचे. या 2 शब्दातून आपण उत्तर काढू शकतो. इम्युलेट याचा अर्थ आहे मित्रांनो अनुकरण करणे, इम्युलेटिंग. आता अनुकरण करण्याशी काय संबंध आहे का. ओके, इमिग्रेट, इमिग्रेट म्हणजे स्थलांतर करणे अशा अर्थानं तो शब्द वापरला होतो, त्याच्याशी काही संबंध नाही. इमिग्रेटिंग आय आलेला आहे, मायग्रेट करणे या संदर्भातला हा शब्द. म्हणजे तुमच्या लक्षात यायला पाहिजे मिस अप्रोप्रिएटिंग, गैरवापर करणे, मिस अप्रोप्रिएट, गैरवापर करणे, गैरवापर करणे. म्हणजे गोष्ट लक्षात घ्या की हा शब्द मला नवीन कळाला, मिस अप्रोप्रिएट. इम्युलेट हा शब्द मला नवीन कळाला, अनुकरण करणे. हे सगळे शब्द मित्रांनो तुम्ही लिहून घेत पुढे जाणार आहात. म्हणून ज्या वेळेला कोर्स तुम्ही परचेस करता, बघत जाता, त्यावेळेला एक नोटबुक स्वतःकडे ठेवा. याच्या PDF तर तुम्हाला उपलब्ध होणारच आहेत, ड्रिलिंग सकट सगळ्या गोष्टी उपलब्ध तर होणारच आहेत. पण मुद्दा हा आहे की तुमच्या पातळीवर तुमचं काम चालू असणं गरजेची गोष्ट आहे. लक्षात आलंय का बघा. इम्युलेटिंग म्हणजे अनुकरण करणे आणि उत्तर तुमचं आलं मिस अप्रोप्रिएटिंग. असे शब्द मित्रांनो माहिती असणं खूप गरजेची गोष्ट आहे.
यस. पुढचा प्रश्न बघा, म्हणजे चर्चा आपण का करावी की कशा पद्धतीने आपण शिकत जाणं. इथं बघा त्यांनी विचारलंय अँटोनिम. काय विचारलेलं आहे? अँटोनिम. आणि असे शब्द आपल्याला माहितच नसतात. असे इन्फ्रिंज हा शब्द आपल्याला कुठे माहित आहे? इन्फ्रिंज. ओके, इन्फ्रिंज याचा अर्थ आहे मित्रांनो की एखाद्या गोष्टीचा भंग करणे, अनुकरण न करणे. इन्फ्रिंज, अनुकरण न करणे. इन्फ्रिंज म्हणजे अनुकरण न करणे. हे जर मला ट्रेसपास हा शब्द तुम्हाला नवीन आहे, एनक्रोच हा शब्द नवीन आहे, ब्रीच हा शब्द, कायद्याचा ज्या वेळेला भंग केला जातो त्यावेळेला ब्रीच असा शब्द वापरला जातो. ब्रीच, ब्रीचिंग म्हणजे भंग करणे. एनक्रोच हाही शब्द समांतर आहे. एनक्रोच म्हणजे सुद्धा भंग करणे. राईट. ट्रेसपास याचा अर्थ मित्रांनो अतिक्रमण करणे. ट्रेसपास म्हणजे एखाद्या लग्नामध्ये तुम्हाला बोलवलेलं आगंतुकपणे जाणे, अशा अर्थाने. घुसखोर, हा यस, त्याला शब्द आहे घुसखोर. म्हणजे लग्नामध्ये आमंत्रण नसताना जर जात असाल तर यू आर ट्रेसपासिंग. ट्रेसपासिंग म्हणजे तुम्हाला बोलवलेलंच नाही, म्हणजे घुसखोरीसाठी हा शब्द वापरला जातो. भंग करणे अशा अर्थाने हा शब्द आहे. ब्रीच म्हणजे सुद्धा भंग करणे. आणि याचा अर्थ तर मगाशीच मला तुम्हाला सांगितला की एखाद्या गोष्टीचं पालन न करणे, मग याला विरुद्धार्थी शब्द येईल, तो म्हणजे ओबे. म्हणजे शब्द किती महत्वाचे आहेत बघा. म्हणजे हे शब्द तुम्ही लिहून घेत दररोज जर असे 20-25 शब्द बघत गेलात, 100% मित्रांनो होकॅब मधला मार्क्स तुमचा जाणार नाही 101%. आणि हा आपला खरा प्रॉब्लेम आहे. हे शब्दच आपल्याला माहिती नाहीत. ट्रेसपास, एनक्रोच, ओबे, ब्रीच आणि इन्फ्रिंज. म्हणजे या गोष्टी जर आपण ऐकत गेलो, फक्त ऐकायचं आहे. यस, ह्याला अभ्यास काय, फक्त ऐकायचं. एक म्हणताना 2 वेळेला हे सेशन बघा, तुम्हाला कुठेही मित्रांनो अडचण येताना दिसणार नाही. म्हणजे उत्तर तुम्हाला कळालं. TCS नगर परिषद 2023 करता 3-4 शब्द आपल्याला कळाले. ही गोष्ट लक्षात. इथे बघा काय विचारले. अ पर्सन हु कॅन स्पीक 2 लँग्वेजेस फ्लुएंटली. 2 लँग्वेजेस. ओके, 2 लँग्वेज बोलणारा. आता हे तर तुम्ही बऱ्याच लोकांना माहिती असतं. 2 लँग्वेज बोलणारा. मोनो म्हणजे एक, मल्टी म्हणजे अनेक, पॉली म्हणजे अनेक, आणि बाय म्हणजे 2. बायलिंग्वल. बाय या शब्दाचा अर्थच आहे बायसिकल, त्याच्यातून शब्द येतो बाय. बाय म्हणजे 2. पण मित्रांनो मला सांगायचं काय, पॉलिग्लॉट म्हणजे सुद्धा अनेक भाषा बोलणारा, मल्टीलिंग्वल म्हणजे सुद्धा अनेक भाषा. या 2 शब्दांमधला फरक मित्रांनो कळायला पाहिजे. मुद्दा काय बघा, मल्टीलिंग्वल हे स्टेट असू शकतं. आपला भारत जो आहे तो हा जो शब्द आहे हा शब्द प्रदेशासाठी वापरला जातो. आवर स्टेट इज अ मल्टीलिंग्वल. आवर स्टेट इज अ मल्टीलिंग्वल. पण एखादा व्यक्ती ज्या वेळेला असतो त्यावेळेला व्यक्तीसाठी मित्रांनो वापरलं जातं पॉलिग्लॉट. अनेक भाषा येणाऱ्या माणसाला पॉलिग्लॉट म्हणतात. ज्या प्रदेशामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात त्याला म्हटलं जातं मल्टीलिंग्वल स्टेट. म्हणजे दोन्हीचा अर्थ आहे एकच आहे. पॉली म्हणजे अनेक, मल्टी म्हणजे पण अनेक. पण हा शब्द मात्र एखाद्या प्रदेशासाठी वापरला जातो, हा शब्द वापरला जातो व्यक्तीसाठी. हे फरक आहेत. मग कदाचित परीक्षेला पुढचा प्रश्न असाही येऊ शकतो की महाराष्ट्र इज पॉलिग्लॉट स्टेट का मल्टीलिंग्वल स्टेट. मल्टीलिंग्वल. पण व्यक्ती असेल तर व्यक्तीसाठी मित्रांनो पॉलिग्लॉट हा शब्द वापरायला पाहिजे. म्हणजे बारीक फरक जे शब्दातले आहेत ते आपल्याला ऐकून कळतील. यासाठी मित्रांनो मी सतत सांगतोय की शब्द ऐकणं. त्याचे मोनोलिंग्वल तर तुम्हाला माहिती आहे, मोनो म्हणजे सिंगल, एक भाषा येणारा माणूस. मोनोलिंग्वल, मोनो म्हणजे सिंगल. म्हणजे हे सगळं लिहून घेत गेलात की मित्रांनो हे यायला चालू होईल. तुम्हाला कुठंही अशा पद्धतीने शब्द जे आहेत, आणि ज्यावेळा तुम्हाला हे जाणवतं की शब्द ही आपली संपत्ती आहे, त्यावेळा मित्रांनो अजिबात तुम्हाला अडचण येताना दिसणार नाही. पिंपरी चिंचवड मनपा 2023 पॅराजंबल तर तुम्हाला हमखास विचारलं जातं. प्रत्येक परीक्षेला मित्रांनो पॅराजंबल आणि पॅराजंबलची आपण चर्चा करणार आहोत. प्रत्येक सेशन मध्ये पॅराजंबल हे असणारच. प्रत्येक सेशन मध्ये काही ना काहीतरी ट्रिक्स आपल्याला भेटत जाणार. मुद्दा काय बघा, आता हे तुम्ही वाक्य वाचायला सुरुवात केली. द इंटरप्ले बिटवीन फॉर्म अँड कंटेंट इज लिटरेट क्रिएट्स अ मल्टी लेयर्ड रीडिंग एक्सपिरियन्स. ओके, पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळं बघितल्यानंतर, वाक्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला पहिलं वाक्य कोणतं हे ठरवता येणं गरजेची गोष्ट. त्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे की पहिलं वाक्य कोणतं येऊ शकत नाही. ज्याच्यामध्ये मित्रांनो प्रोनाउन असतात ते वाक्य मित्रांनो कधीही पहिलं येणार नाही. धिस कॉम्प्लेक्सिटी मित्रांनो या ठिकाणी हे धिस बघा, धिस म्हणजे काही कळत नाही, त्यामुळे बी न सुरुवात होणार नाही, त्यामुळे बीचा ऑप्शन तुमचा निघून गेला. ओके, ए न सुरुवात होऊ शकेल. द इंटरप्ले. आता इंटरप्ले म्हणजे काय माहित नसतं, परस्पर संबंध.
इंटरप्ले याचा अर्थ आहे परस्पर संबंध. इंटरप्ले बिटवीन दोघांमध्ये, फॉर्म अँड कंटेंट या दोघांमध्ये. म्हणजे ही गोष्ट लक्षात, हे सगळं समजून सांगायला हे ग्रामरला खूप महत्वाचं आहे. हे ग्रामरला खूप महत्वाचं आहे ना. इंटरप्ले बिटवीन फॉर्म अँड कंटेंट इन लिटरेचर क्रिएट्स अ मल्टी लेयर्ड रीडिंग एक्सपिरियन्स. यानं वाक्याची सुरुवात होऊ शकते, यानं मात्र होणार नाही, कारण हे या ठिकाणी आपल्याला ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करताना दिसतं, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणून काम करताना दिसतं. तिसरं बघा, म्हणजे बीचा ऑप्शन इथला आपण काढून टाकला. ऑथर्स ऑफन यूज लिटररी डिव्हाइसेस सच ॲज अ सिम्बॉलिझम, आयरनी अँड ॲलिगरी टू ऍड डेप्थ टू देअर वर्क. ह्यानंही सुरुवात होऊ शकते सीनं. पण सी कुठं दिलंय का? अहो सी कुठंच दिलेलं नाही. इथं ए आहे, इथं ए आहे, इथं डी आहे. ए न सुरुवात होऊ शकते. याचाच अर्थ तुमचा हा पर्याय निघून गेला. हे दोन पर्याय राहिले. तुमच्या लक्षात आलं का? एलिमिनेशन मेथड जर व्यवस्थित वापरली तर तुमच्या लक्षात येते, एक तर ए न सुरुवात व्हायला पाहिजे किंवा सीनं तर नाही. थ्रू धिस इंटरप्ले यानं तर होणार नाही सुरुवात. त्यामुळे पहिलं वाक्य शोधणं ही अत्यंत गरजेची गोष्ट. ते शोधत असताना वाक्यातली कंजंक्शन्स कशी असतात, वाक्यात आलेली प्रोनाउन्स कशी असतात, ती प्रोनाउन्स कोणत्या नामाला रिलेट करतात, या सगळ्या गोष्टी आकलनात हळूहळू येताना तुम्हाला दिसतील. कारण हा घटक अत्यंत महत्वाचा आहे. आजकाल हा एमपीएससी कडे सुद्धा फॉलो केला जातोय. त्यामुळे अशा पद्धतीने आपण चर्चा करत जाणार. दररोज तुम्हाला काही ना काहीतरी ऍडिशनल ऐकायला भेटणार आहे. आणि हा कोर्स मित्रांनो तुमचा लाईफ चेंजिंग असणार. लाईफ चेंजिंग, परीक्षा तर सोडाच, पण तुमचं लाईफ चेंजिंग, सगळं आयुष्य बदलून टाकणारा हा कोर्स तयार होईल मित्रांनो. कारण तुमचा मेजर जो प्रॉब्लेम आहे तो शब्दांचा. एनक्रोच हा शब्द कळाला, इन्फ्रिंज हा शब्द तुम्हाला ऐकायला भेटला, लक्षात येते का? आणि मी ते शब्द पुन्हा रिपीट करत चालू. ऍडॅप्ट ई आलेला आहे, एक्सपर्ट आहे. ऍडॅप्ट ए आलेला आहे, ऍडजस्ट करायचा आहे. म्हणजे हे शब्द मी पुन्हा तुमच्या कानावर टाकत गेल्यामुळे ते शब्द तुमच्या लक्षात राहणार आहेत. आणि याची पीडीएफ तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. ती डाउनलोड करू शकता, त्याची प्रिंट काढू शकता, त्याची एक फाईल बनवू शकता, ते लावून ठेवू शकता आणि सतत बघू शकता. अभ्यास, त्याला दुसरा पर्याय नसतो मित्रांनो. अभ्यास करत गेलो तर हे सगळं अगदी यायला चालू होईल. म्हणजे तुम्हाला पहिलं वाक्य म्हणजे यातलं 2 किंवा 4 हे तर तुम्हाला कळालं. द इंटरप्ले बिटवीन द फॉर्म अँड कंटेंट. ओके, आता या ठिकाणी दुसरं बी असावं का सी असावं? यस. आता बघा, ऑथर, आता बघा या ठिकाणी ऑथर ऑफन युजेस लिटररी डिव्हाइसेस सच ॲज अ सिम्बॉलिझम, आयरनी अँड ॲलिगरी टू ऍड डेप्थ टू देअर वर्क. ओके, धिस कॉम्प्लेक्सिटी, धिस म्हणजे कोणती? ही कॉम्प्लेक्सिटी. याचाच अर्थ सी नंतर बी पाहिजे, सी नंतर बी. धिस हा शब्द कोणासाठी आला? धिस हा शब्द मित्रांनो या सगळ्यासाठी त्यांनी वापरला. लक्षात आलं? धिस हा शब्द या सगळ्यासाठी मित्रांनो तुम्हाला वापरलेला दिसतो. हे जे आहे याच्यासाठी, धिस कॉम्प्लेक्सिटी, ही जी सगळी कॉम्प्लेक्सिटी आहे, चॅलेंजेस रीडर्स टू एंगेज विथ टेक्स्ट ऑन मल्टिपल लेवल्स फ्रॉम द सरफेस नरेटिव्ह टू द अंडरलेइंग थीम्स अँड मोफिस. म्हणजे एक गोष्ट लक्षात द्या, वाक्य सगळी वाचायची गरज नाही. वाक्यातली प्रोनाउन कुठं आहेत, वाक्यामध्ये कंजंक्शन कसे आहेत, ती कशी इंटरलिंक केली जातात, या गोष्टी जर तुम्हाला कळाल्या तर मित्रांनो उत्तर काढता येणं अगदी सोपं जाणार आहे. उत्तर मित्रांनो तुमचं येणार आहे ते म्हणजे 4 नंबर. आणि ही हळूहळू होणारी प्रोसेस तुमच्या लक्षात येईल. मी सगळं कुठं वाचलं? मी सगळं वाचलंच नाही. थ्रू दिस इंटरप्ले लिटरेचर बिकम्स अ रिच टेस्ट्रीम दॅट रिफ्लेक्ट्स द इंट्रिकॅसिस ऑफ द ह्युमन कंडिशन. म्हणजे वाक्य बघत असताना आपण त्या वाक्यामधली फक्त प्रोनाउन बघा, त्यातली कंजंक्शन्स बघा, सुरुवातीचा भाग बघा, शेवटचा भाग बघा, कुठे इंटरलिंकिंग होतं का ते बघा आणि वाक्य जुळवायला सुरुवात करा. इट रिक्वायर्स ऍक्च्युअली द सराव. If you have sarav, if you have practice, you can crack the question just in 10 seconds. It is possible for you. त्यासाठी मित्रांनो आपला हा कोर्स आहे. या सगळ्या गोष्टी आपण अगदी इत्थंभूत चर्चेला घेणार आहोत. तुम्हाला कुठेही अडचण येताना दिसणार नाही. इडम्स आणि फ्रेजेस विचारले जातात बघा. शी डिसाइडेड टू हिट द बुक्स टू प्रिपेअर फॉर हर अपकमिंग एक्झाम्स. अपकमिंग येणाऱ्या एक्झाम्स. व्हॉट डज द इडम हिट द बुक्स? हिट द बुक्सचा अर्थ विचारलाय. हिट द बुक्स. आता ती परीक्षेची तयारी करायला लागले. सी डिसाइडेड, तिने ठरवलंय. हिट द बुक्स टू प्रिपेअर, परीक्षेची तयारी करायची आहे आणि तिने ठरवलंय की हिट द बुक्स करायचं. म्हणजे तिने तयारी करायचं ठरवलंय का? वेस्ट टाइम करायचं ठरवलंय का? नाही, परीक्षा तर तिला द्यायची आहे. एन्जॉय करायचं ठरवलंय का? स्टार्ट फायरचा काय संबंधच नाही. 4 नंबरचा ऑप्शन. वाक्याचा संदर्भ जर माझ्या लक्षात आला, थोडासा जरी संदर्भ कळाला, हे डिसाइडेड जर लक्षात आलं आणि प्रिपेअर जर माझ्या लक्षात आलं तर हे बाकीचे 3 पर्याय अगदी सहज निघून जातात. तुमचा पर्याय उरतो तो म्हणजे स्टडी व्हेरी हार्ड. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला वाक्य का दिलं जातं? कारण वाक्यातून त्याचा अर्थ तुम्ही व्यवस्थित काढावा म्हणून वाक्य दिलेलं असतं.
तुम्हाला काय वाटतं वाक्य का दिलंय? आम्हाला अडचणीत आणण्याकरता. तुम्हाला अडचणीत आणण्याकरता परीक्षा घेतली जात नाही. तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी ते वाक्य उपयोगी ठरतं, पण आपल्याला ती कलाच माहित नाही. आपल्याला ती कला कुठे माहिती आहे? कोणता शब्द उत्तराकडे घेऊन जातो हे आपल्याला जर कळालं तर उत्तर काढता येतं. वाक्य नोट डाऊन करा. प्रश्नामधला कोणता शब्द उत्तराकडे घेऊन जातो हे जर मला कळालं तर उत्तर सहज कळू शकतं. पण तो उत्तराकडे घेऊन जाणारा नेमका शब्द कोणता आहे त्यासाठी क्लास लावावा लागतो. त्यासाठी मी बोलतोय की इथं डिसायडेड आहे, तिने अभ्यास करायचं ठरवलंय, प्रिपरेशन करायचं ठरवलंय, याचा अर्थ ती काय वेळ वाया घालवणार नाही, एन्जॉय करणार नाही रात्रीला. ह्याच्यातून ही इडम तुम्हाला माहितच नव्हती. पण माहित नसताना सुद्धा तुमच्या लक्षात येऊ दे मी काय बोलावलंय. माहित नसताना सुद्धा उत्तर काढण्याची कला त्यावेळेला येऊ शकते मित्रांनो, ज्यावेळेला तुमचा अभ्यास परिपूर्ण असतो. एखादी गोष्ट माहिती नसते त्यावेळेला सुद्धा तुम्ही उत्तर बरोबर देऊ शकता, कारण पाठीमागचा सगळा बेस तुमचा पक्का असतो. त्यामुळे तुम्हाला अडचण येत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. अशा पद्धतीचे प्रश्न आपण बघत जाणार आहोत. म्हणजे तुम्हाला ही इडम लिहून घ्यायला काही अडचण नाही. हिट द बुक्स म्हणजे हे सगळ्या गोष्टी. इथं बघा प्रिपोजिशनचे प्रश्न येतात. प्लीज डॅश दिस फॉर्म बिफोर सबमिटिंग इट. 25वाच प्रश्न विचारला. प्लीज डॅश दिस फॉर्म बिफोर सबमिटिंग इट. फिल इन, फिल आउट, फिल अप का फिल टू. आता मुद्दा आहे मित्रांनो, तुम्हाला प्रेपोजिशनचे प्रश्न किंवा फ्रेझल व्हर्बचे प्रश्नच चुकतात. याचं कारण त्या शब्दांकडे तुम्ही जाणीवपूर्वक बघितलेलं नसतं. तुम्हाला हे माहित आहे फिल इन द ब्लँक्स काय आहे? फिल इन द ब्लँक्स. ओके यस, फिल इन द ब्लँक्स माहित आहे ना. हे फिल ला इन लागतं. आज 100% पोरं इथं फिल इन लिहिणार आणि हे चुकणार. कारण इथं काय करायचं आहे? सबमिट करायचं आहे. काय करायचं आहे? सबमिट. ओके, प्लीज डॅश दिस फॉर्म बिफोर सबमिटिंग इट. ओके, कंप्लीट करायचं. आणि कंप्लीट करण्यासाठी मित्रांनो फिल आउट येतं हे आपल्याला माहित पाहिजे. फिल आउट सगळा पूर्ण भरणे. प्लीज फिल आउट दिस फॉर्म बिफोर सबमिटिंग इट. सबमिट करण्याकरता तो पूर्ण करावा लागतो. फिल आउट म्हणजे संपूर्ण, आउट, पूर्ण. आउट अँड आउट असं आपण जे म्हणतो ते आउट, फिल आउट. ओके, फिल इन कधी? एखादीच गाळलेली जागा तुम्हाला भरायची असते त्यावेळेला ते फिल इन. फिलअप कधी? ज्यावेळा ते वर 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 भरत येतं त्यावेळा ते फिलअप असतं. जसं तुम्ही पेनामध्ये शाई भरत असाल तर ती पाणी ती शाई असते, ती शाई वर वर भरत येते त्यावेळा ते फिलअप असतं. म्हणजे लक्षात घ्या की उत्तरं काढत असताना अशी चर्चा झाली तर ते कळेल ना. फिल इन कधी वापरावं, फिल आउट कधी वापरावं, फिलअप कधी वापरावं. फिलिंग अप. द टँक इज फिलिंग अप विथ वॉटर. द टँक इज फिलिंग अप विथ वॉटर म्हणजे तो टँक जो आहे तो पाण्यानं हळूहळू भरायला लागलाय, ते अप यायला लागले पाणी, त्यावेळेला ते अप. कंप्लीट करायचं असेल तर आउट. फिल इन द ब्लँक्स, गाळलेल्या जागा फक्त थोड्या थोड्या भरायच्या आहेत, इन. म्हणजे इथं उत्तर येणार आहे फिल आउट. मित्रांनो, उत्तरं तुमची चुकणार हे मलाही माहिती आहे, पण मुद्दा असा आहे की चर्चेतून माणूस समृद्ध होतो आणि ही चर्चा व्हायला लागले ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. मुद्दा आहे मित्रांनो. कोर्स जर परचेस केला नसेल तर कोर्स परचेस करा आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी शिकवणार आहे आणि या सगळ्या गोष्टी आपण बघत जाणार आहोत. एक लाईफ चेंजिंग तुमच्या आयुष्यातली ही हे बघा या ठिकाणी दुसरा प्रश्न अशाच पद्धतीनं हे मुद्दाम तुम्हाला दाखवा लागलोय. द टीचर आस्क्ड द स्टुडंट्स टू द लाईट्स बिफोर लिव्हिंग. ओके, वाक्य बघा. द टीचर आस्क्ड द स्टुडंट्स. शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांना सांगितलं टू डॅश द लाईट्स. लाईट्स पुट ऑफ, पुट आउट, पुट अप का पुट इन. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंय का? 100% तुम्ही लिहिणार पुट ऑफ, कारण ऑफ म्हणजे बंद करणे. नाही, पुट आउट याचा अर्थ आहे बंद करणे. काय करणे? बंद करणे. बघा, लाईट बंद करा, पुट आउट बंद करा. पुट ऑफ, पुट ऑफचा अर्थ आहे मित्रांनो दूर करणे. जसं समजा या ठिकाणी ऑफ म्हणजे दूर, जसा या ठिकाणी मोबाईल आहे, पुट ऑफ द मोबाईल, च्यापासून बाजूला करणे. चहापासून बाजूला करणे यासाठी वापरला होता पुट ऑफ. पुट आउट याचा अर्थ आहे मित्रांनो एखादी गोष्ट बंद करणे. द टीचर आस्क्ड द स्टुडंट्स टू पुट आउट द लाईट्स बिफोर लिव्हिंग. 100% इथं चुका. पुट अप, फाईल पुटअप करणे. पुटअप करणे याचा अर्थ पाठवणे, पुढं पाठवणे. पुटअप केले आपण सरकारी कार्यालयामध्ये वापरतो बघा शब्द पुटअप. पुटअप, फाईल पुढं पुटअप केली पाहिजे. हे फ्रेझल वर्ब आहे. सरकारी कार्यालयामध्ये आपण शब्द वापरतो ना की फाईल पुटअप केली. पुटअप केली म्हणजे पुढे पाठवली. हे फ्रेझल वर्ब आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे शिकण्याची गंमत मित्रांनो अशी असते की आपल्याला हे कळालं पाहिजे. पुट इन, पुट इन म्हणजे त्यात ठेवणे अशा अर्थाने ते वापरलं जातं. पण इथं मात्र उत्तर येणार आहे मित्रांनो पुट आउट. हमखास परीक्षेचे प्रश्न आहेत आणि हे हमखास चुकतात.
आणि ही सगळी चर्चा आपण करणार आहोत. सगळी चर्चा 99 रुपयामध्ये मित्रांनो तुम्हाला या सगळ्या गोष्टी ऐकायला भेटणार आहेत, ऐकायला. आणि ह्या ऐकल्यामुळे तुम्ही समृद्ध होत जाणार आहात, कारण हा कोर्स ऍडव्हान्स लेवलचा कोर्स आहे. हे बघा, हे बघा, हे सगळं परीक्षेला आलेलं आहे. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित आपण बघत जाऊ. इथं म्हटलेलं आहे स्टॉईक, स्थितप्रज्ञ माणूस. हे बघा, स्थितप्रज्ञ माणूस आहे. सफरिंग पेन ऑर डिफिकल्टी विदाउट कंप्लेनिंग. असा माणूस असतो की ज्याच्यावर बाहेरील सुखदुःखाचा परिणामच होत नाही, त्याला म्हटलं जातं स्टॉईक. इलिटरेट हा शब्द तर तुम्हाला गेला असावा, निरीक्षर. हे बघा, या ठिकाणी म्हटलेलं आहे इलिटरेट, बरोबर. ILLI इलिटरेट. ओके, इथं ई आहे इलिजिबल. जे वाचायला अस्पष्ट असतं त्याला इलिजिबल म्हणतात. हे बघा, अस्पष्ट आहे, इलिजिबल. हे ई लक्षात ठेवा, इली आणि इली. हे आय आणि ई, इनफॉलिबल, जे अचूक असतं ते. हस्ताक्षराच्या संबंधात आलं तर ते ई असतं, बरोबर. एज्युकेशन, त्याच्यातून शब्द हस्ताक्षर, ई म्हणजे एज्युकेशन. हे इलिटरेट, निरक्षर, आय हा शब्द आहे, राईट. आता इथं बघा, हिज पर्सनॅलिटी स्ट्राईक, त्याची पर्सनॅलिटी स्ट्राईक आहे, म्हणजे बाहेरील सुखदुःखाचा त्याच्यावर परिणाम होत नाही. अमोल इज इलिटरेट, इग्नोरंट ऑफ इंग्लिश लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज त्याला जमत नाही, तो निरक्षर आहे. द इन्स्क्रिप्शन वॉज पार्टली इलिजिबल, इलिजिबल म्हणजे अस्पष्ट आहे. हे बघा, ई आलेला आहे. ई म्हणजे हे दिसायला एज्युकेशनशी संबंधित शब्द आला, त्यामुळे इलिजिबल. हे दोन शब्द अत्यंत कन्फ्युजिंग राहतात, सतत परीक्षेला विचारलेत. देर इज अ नो इनफॉलिबल. इनफॉलिबल म्हणजे अचूक, जे टाळताच येत नाही. म्हणजे वाक्यात वापर केला तर असाही करू शकतो, डेथ इज इनफॉलिबल, टाळता येत नाही, अचूक आहे. जी गोष्ट टाळताच येत नाही त्याला नेव्हर मेकिंग मिस्टेक्स ऑफ बिंग रॉंग. मित्रांनो लक्षात घ्या की असे शब्द हमखास परीक्षेला, म्हणजे हे दोन शब्द कन्फ्युजिंग, राईट, इलिटरेट, आय आणखी हा, आणि हे सगळं समजून घेतल्यानंतर मग परीक्षेला आलेली उदाहरणं आपल्याला सहज कळू शकतील. स्टॉईक म्हणजे स्थितप्रज्ञ, ज्ञानेश्वरीतला शब्द आहे स्टॉईक. तुकाराम महाराज स्टॉईक होते, स्थितप्रज्ञ होते. तुमच्या आजूबाजूला घरात कुणी असं स्टॉईक असेल तर त्याचं नाव ठेवा, हा माणूस स्टॉईक आहे, याच्यावर बाहेरील सुखदुःखाचा परिणाम होत नाही, हा कायम आनंदी राहतो. ओके, भगवान बुद्धांसाठी हा शब्द वापरला होता, स्टॉईक पर्सनॅलिटी. स्टॉईक, बाहेरील सुखदुःखाचा काही परिणाम न होणारा माणूस, सतत आनंदी असणारा, दॅट इज कॉल्ड स्टॉईक. स्टॉईक म्हणजे स्थिर. हे बघा, स्टॉईक स्थिर, एसटी म्हणजे स्थिर, स्थिर माणूस आहे, राईट. स्थितप्रज्ञ, स्थिर माणूस आहे. ज्ञानेश्वरी आध्यात्मिक शब्द आहे हा. हे शब्द मित्रांनो आपण ऐकणं, हे शब्दांची चर्चा होणं, त्या शब्दांकडे जाणं, ते शब्द आपलेसे वाटणं, ते समजून घेणं, अशा गोष्टी जेव्हा आपण बघू ना, 100% तुमचे प्रश्न चुकत नाहीत. ओके, इलिजिबल आणि इलिटरेट, रेट वरून तर शब्द तुमच्या लक्षात राहील. हे रेट लक्षात ठेवा, इलिटरेट, ओके, निरक्षर, आणि इलिजिबल अस्पष्ट आहे, हस्ताक्षर. हे बघा, स्टॉईक आले, स्टॉईक. स्टॉईक शब्द 2025. अ पर्सन हु बिलीव्स इन टॉकिंग मच, नाही. अ पर्सन हु इज इनडिफरंट, उदासीन. लक्षात ठेवा हा शब्द, उदासीन, राईट. इनडिफरंट म्हणजे उदासीन, कशाला? पेन अँड प्लेजर. क्या बात, म्हणजे उत्तर तुमचं 2 नंबर आलं. अ पर्सन हु ऑलवेज स्टेज बिहाइंड, पाठीमागे राहणारा माणूस. सेन्सियस प्लेजर, ओके, सेन्सियस प्लेजर घेणारा आहे का? पर्सन हु बिलीव्स इन सेन्सियस प्लेजर. सेन्सियस प्लेजर म्हणजे इंद्रियांमार्फत सुखाचा आस्वाद घेणारा माणूस, त्याला म्हटलं जातं सेन्सियस प्लेजर्स. उदासीन आहे माणूस, त्याला बाहेरील सुखदुःखाशी काही देणं घेणं नाही. इनडिफरंट, लक्षात ठेवा शब्द मित्रांनो, उदासीन. शब्द दाखवा लागलोय, शब्द कानावर टाका लागलोय, शब्द बघा लागलोय आपण, एक एक शब्दावर आपण चर्चा करालोय, हे बघणं मित्रांनो खूप गरजेचे. हे बघा, फॉरेस्टला 2022ला प्रश्न विचारला, स्टॉईक, इलिटरेट, इलिजिबल, इनफॉलिबल. मित्रांनो आता जोड्या जुळवणं खूप सोपं जाईल ना, हे फॉरेस्टला सुद्धा विचारले. इनफॉलिबल म्हणजे इनकेपेबल ऑफ एरर्स, ज्याच्यात चूकच होत नाही, बरोबर. इलिजिबल आणि इलिटरेट, अ डिफरंट, अ पर्सन इनडिफरंट टू प्लेजर अँड पेन. हे बघा, स्टॉईक, स्टॉईक आलं. हेच तसंच उदाहरण घेतलेलं आहे बघा, हे बघा, हे बरोबर तसंच घेतलेलं आहे. इलिजिबल म्हणजे इथं तुम्हाला अशा पद्धतीनं इनफॉलिबल झालं. इलिटरेट म्हणजे इनकेपेबल ऑफ बिईंग रीड, या क्या? अ पर्सन हु डझंट नो हाऊ टू रीड अँड राईट. इलिटरेट, ज्याला लिहिता वाचता येत नाही, राईट. म्हणजे या गोष्टी मित्रांनो आपल्याला कळाल्या. इनकेपेबल ऑफ बिईंग रीड, इलिजिबल जे अस्पष्ट आहे, इनकेपेबल ऑफ बिईंग रीड. म्हणजे शब्द बघत असताना तुम्हाला हे सगळे शब्द आलेत. इनफॉलिबल फॉरेस्टला विचारलेला आहे.
शब्द बघत असताना जर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण बघत गेलो, इनफॉलिबलचा अर्थ तुम्हाला सांगितला, नवीन नवीन शब्द आपण बघायला लागलो आणि ते ऐकत जाणं. हे बघा, परत मुंबई मनपाला विचारलं, इम्पॉसिबल टू रीड फ्रॉम अल्टरनेटिव्ह गिव्हन बिलो. इम्पॉसिबल टू रीड, वाचताच येत नाही म्हणजे काय? इनडिलिबल आहे का? डिलीट होत नाही ते इनडिलिबल, नवीन शब्द इनडिलिबल. ओके. इलिजिबल, इनफॉलिबल येईल का? अचूक आहे का? नाही. इनव्हिजिबल, दिसत नाही ते इनव्हिजिबल, दिसत नाही इलिजिबल. उत्तर मित्रांनो सहज काढता येईल. एकच शब्द एमपीएससी करता, एकच शब्द टीसीएस करता, आयबीपीएस करता, सगळीकडे हे शब्द फिरत राहतात. या सगळ्या शब्दांची चर्चा आपण कोर्समध्ये करणार आहोत आणि कोर्स मित्रांनो फक्त 99 रुपयामध्ये आहे. लक्षात घ्या. अ पर्सन इनडिफरंट टू प्लेजर अँड पेन सांगायची गरज आहे का? नॅचरल येईल का? क्रिटिक येईल का? इगोइस्ट येईल का स्टॉईक येईल? स्टॉईक शब्द वाचल्या आपल्याला लक्षात येईल. 2022 ला सुद्धा हे शब्द रिपीट रिपीट रिपीट. आणि आपण इतकी तयारी करायची आहे की व्होकॅब मध्ये 90% मार्क्स मिळाले पाहिजेत. 10 प्रश्न विचारले तर 9 तर आपले बरोबर यायला पाहिजेत. अशा पद्धतीने ही सगळी तयारी मित्रांनो आपण करायला लागलोय. आणि बघा, ड्रिलिंग कोर्स कसा आहे बघा, जे आपण आज शिकलो ते सगळं इथे या ठिकाणी दाखवलंय. हिट द बुक्स, ओके, वर्क हार्ड घेतलं होतं ना आत्ताच. हे सगळं ड्रिलिंग तुम्हाला. इनफॉलिबल जे अचूक आहे ते. स्टॉईक म्हणजे स्थितप्रज्ञ. पुट आउट म्हटलं होतं विजवणे, शिक्षकांचं उदाहरण. इनफ्रिंज, बरोबर, इनफ्रिंज म्हणजे घुसखोर, बरोबर सांगितलं होतं. इनफ्रिंज आज्ञा न पाळणारा. ओके. पुट ऑफ म्हणजे बाजूला करणे. ओके. फील ऑन, ओके, फील ऑन. पुट अप म्हणजे पाठवणे. इलिटरेट निरक्षर माणूस. ट्रेस पास आगंतुक येणारा, ज्याला बोलवलेलं नाही. अडॅप्ट, हे बघा अडॅप्ट, हे आहे अडॉप्ट, राईट. अडॉप्ट म्हणजे स्वीकारणे. हा आहे एक्सपर्ट माणूस. ओके. ई आलेला आहे या ठिकाणी, ए आलेला आहे. असं शिकणार आहोत मित्रांनो. हा कोर्स मित्रांनो लाईफ चेंजिंग असणार आहे तुमच्यासाठी. लाईफ चेंजिंग कोर्स परचेस केला नसेल तर परचेस करा. फक्त 99 रुपयामध्ये कोर्स मित्रांनो उपलब्ध करून दिलेला आहे. सगळी व्होकॅब, सरळ सेवा असेल, एमपीएससी असेल, त्या सगळ्यासाठी मित्रांनो आपण ही चर्चा चालू ठेवणार आहोत. आजच्या सेशनमध्ये इतकं पुरेसं आहे. इंट्रोडक्टरी सेशन आहे, पहिलाच दिवस आहे. इतक्या सगळ्याची पीडीएफ तुम्हाला मिळणार आहे. ही पीडीएफ मिळणार आहे. ही पीडीएफ घ्यायची आहे, त्याची प्रिंट काढायची आहे, त्याची एक फाईल तयार करायची आहे, ती लावायची आहे. शिकणं किती सुंदर असतं हे या कोर्समधून तुम्हाला कळायला चालू होईल. थँक्यू व्हेरी मच.